बघा माझा भाऊराया आला मला घ्यायला इतक्या बस नंतर. आता छान चहा पिते. आणि माझ्या वहिनीने डब्बा पाठवला आहे की मी सकाळची जेवण करून नव्हती निघाली. बघा टिफिन पाठवला आहे तिने पत्तरवाड्या. आता वाजले 6:30. मी सकाळी 11:30ला घरातून निघाली आहे. सगळ्या बस खराब हो. पहिले बसमध्ये बसली एक तास बसच आली नाही. नंतर बस आली तर ती संभाजीनगरच्या बाहेर निघून ती खराब झाली. नंतर दुसऱ्या बस थांबल्या नाही. नंतर 3 ठिकाणी मी बस चेंज केली. चार बस चेंज केल्या. आणि नंतर मी ट्रॅव्हल्सने शेंदुर्णीपर्यंत आली पहुरहून. आणि नंतर माझा भाऊ आला मला घ्यायला त्या अर्ध्या रस्त्यामध्ये. आणि मग मी इथं आली. सकाळपासून मी आणि पार्थ अशीच. आणि इतकी गर्दी होती बसला. खूप बसमध्ये गर्दी होती. हे बघा आता चहा पिते. आणि अशी वहिनी भेटायलाही नशीब लागतं. तिने माझ्यासाठी डब्बा पाठवला आहे की ताईंनी काही खाल्लेलं नाही आमच्या दीदींनी म्हणून डब्बा पाठवला. आता घरी जाऊन बघू काय. पोळ्या आणि तशी काजू करीची भाजी पाठवली आहे. थोडंसं खाऊन घेते घरी जाण्यापुरतं. आता बारकी महिना बारीक होऊन गेले. वेलकम दीदी. वेलकम वेलकम. आजी सकाळचे निघालो होतो आम्ही. फायनली 6:30 किती वाजले? 7 वाजले. 7 वाजता पोहोचलो घरात. पहिला गाडी चालू म्हणजे बहीणच वाटते अशी मन मोकळी हसणार. सकाळची वाट बघते ती. चष्मा विसरली होती. चष्मा लावला आता छान. बाप व्यवस्थित पिशव्या ठेवतोय माझा भाऊ. पाणी घेतलं का? घेतलं. आणि आमच्या वहिनी. नमस्कार. खाल्लं का तू? आज आमचा प्रवास करून आला. फायनली मी पोहोचली 7 वाजता. घरी आल्यानंतर परत छान गरम गरम चहा घेतली. मग थकवा निघाला. ये पाय या यांना तुम्ही बघितलंच असेल आणि ओळखतच असाल. ते आमचे हिरो आहे. जुने मेंबर. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सबस्क्राईब करा. थँक्यू.